आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. माझ्यासाठीच काय तर प्रत्येक गृहिणींसाठी देखील खास आहे. कारण की आज आहे वटपौर्णिमा. कुठल्याही सणाच्या दिवशी मस्त असं उंबरठा लेपन केलं की दिवसाची सुरुवातही छान होते आणि घरामध्ये सकारात्मकता येते आणि पॉझिटिव्हिटी येते. त्यामुळे सकाळची सुरुवात ही उंबरठा लेपननेच मी नेहमी करत असते. याआधीही तुम्ही भरपूर व्हिडिओजमध्ये बघितलं असेल. चला तर मग सगळ्यात पहिले तुम्हा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी साडी घातली आणि तुम्ही म्हणत असाल की खूप दिवसानंतर साडी, कारण की अशा कुठल्या दिवसांच्या वेळेस म्हणजे सणाच्या दिवशी साडी मी तर नेहमी घालते. मला साडी घालायला आवडतं, पण कॅरी ते असं व्यवस्थित होत नाही. त्यामुळे मग इवन सणाच्या दिवशी तरी साडी घालावी असं मला वाटतं. त्यामुळे मी नेहमी घालते. चला, छान असं उंबरठा लेपन केलं आहे, रांगोळी काढली आहे, उंबरठ्याची पूजा केली आहे आणि मस्त असं सगळीकडे पॉझिटिव्ह वाईब्स तयार झाल्या आहेत आणि खूप छान वाटतं आपल्यालाही आणि आपल्यासोबत घरातल्यांनाही. आणि ते नेहमी विचारतात, मम्मा आज काय आहे? माझे मुलं तर नेहमी विचारतात, मम्मा आज काय? मम्मा आज काय? तू इतकं छान का केलं? आणि असे प्रश्न नेहमी त्यांच्याकडे असतातच. तुळशीची पूजा झाली, सूर्यदेवाला पाणी घातलं आणि त्यानंतर घरातली देवपूजा वगैरे जे सकाळीच आवरून घेतलं. आणि हे सगळं करण्याच्या आधी मी शिवांशला स्कूलला पाठवलं होतं आणि त्यानंतर माझे बाकीचे कामं केली. आपल्याला कितीही काहीही असलं तरी आपलं नेहमीचं रुटीन चुकत नाही आणि त्यामुळे इतका जास्त आपल्याला फरक पडत नाही की वेगळं काहीतरी आहे. पण या दिवशीची हौस मात्र प्रत्येकाला असते आणि त्यामुळे छानशी देवपूजा झाली. आणि कालच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असेल की काल सगळं देवघर वगैरे स्वच्छ केल्यामुळे आज वेळ कमी लागला. झटपट रांगोळी वगैरे सगळं काढून घेतलं आणि रांगोळीचे पॅचेस मी बनवले आहे, पण कधी कधी ना त्याचाही कंटाळा येतो की तेच तेच किती वेळा. म्हणून मग अशी रांगोळी मला येते, त्यामुळे मग रांगोळी काढायलाही मला आवडतं. अशा पद्धतीने छान माझी सकाळची देवपूजा झाली आहे. आजच्या दिवशी आपण सगळंच काही घालत असतो. बांगड्या असो, सगळे दागिने, आणि माझ्या पायातल्या साखळ्यांना त्या थोड्याशा मोठ्या झाल्या होत्या, त्यामुळे काल मी त्या कमी करून आणल्या आणि पायात घालायच्या होत्या. म्हणून म्हटलं चला पहिले हे काम करून घेऊया, नाही तर पुन्हा मी विसरून जाईल. आणि त्यामुळे इथे बसल्या बसल्या पायातल्या साखळ्या वगैरे घालून घेतल्या आणि त्यानंतर मग बाकीची कामं करायला घेतली. आता खालची फरशी तितकी पुसायची राहिलेली होती, कारण की मुलांचं आवरणं वगैरे चाललं होतं आणि आपल्याला लगेच तेवढ्या ह्याच्यात वेळ मिळेलच असं नाही आहे. त्यामुळे ते घरातलं क्लिनिंग करून घेतलं. बऱ्यापैकी क्लिनिंग कालही केलं होतं. आणि सण असला किंवा काही उपवास वगैरे असो तर घर असं स्वच्छ आणि नीटनेटकं असलं की आपल्यालाही प्रसन्न वाटतं. त्यामुळे ते आधी क्लीन केलं आणि त्यानंतर आता मला मुलांसाठी डबा बनवायचा होता. आणि जेवण पण इतकं सुंदर असं वातावरण बघितलं ना की छान असं वाटतं. इकडे मी भेंडीची भाजी आणि चपातीच बनवणार होते टिफिनला पण आणि जेवायला पण, कारण की तिघंच होते. ते माझा तरी उपवास होता म्हणून मग त्यांच्यासाठी बनवायला घेतलं. आणि हे सगळं करून नंतर पूजेला गेलं की निवांत, टेन्शन नसतं. चला आता झटपट असं पटकन जेवण बनवून घेते. सकाळी मी काहीही घेतलं नव्हतं, 1 कप चहा घेतला होता फक्त. पण म्हटलं आता इतकं सगळं आवरलं आहे आणि नेहमी आपल्याला नाश्त्याची सवय असते, म्हणून इथे मी बनाना मिल्कशेक बनवायला घेतला. 2 बनाना, त्यानंतर खजूर घातली होती आणि दूध घालून छान असं मिक्सरला फिरवलं आणि छान असा मिल्कशेक घेतला. असंही पूजा झाल्याशिवाय काहीही मी खात नाही आणि पूजेला कधी कधी 3 ते 4 पण वाजून जातात, गर्दी असते. त्यामुळे हे पहिले घेतलं.
चला अनु पण गेला आहे आणि शिवांशला यायला अजून उशीर होता. सगळं घर क्लीन झालं, किचनही क्लीन झालं आणि म्हटलं आता पूजेचं ताट आधी रेडी करूया आणि त्यानंतर मग तयारी करूया. तर पूजेसाठी काय लागतं हे सगळ्यांनाच माहिती जरी असलं तरी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. बऱ्याच ठिकाणी 5 फळं घेतात वाण देण्यासाठी. त्यानंतर आमच्याकडे ना आंबे देतात वाण म्हणून. आंबा आणि गहू असतो, असं धान्य असतं, ते कुठल्याही 5 बायकांना वाण देतात. सो ते तर इकडे बी ते तुपाचा दिवा बनवला, वात बनवत होते. त्यानंतर फुलवात पण होती आरतीसाठी, कापूर घेतलेला होता, आंब्याला धागा गुंडाळून घेतात. त्यानंतर वस्त्र असतं कापसाचं, अशा सगळ्या गोष्टी होत्या. फुलं होती, हळद कुंकू अक्षदा होती. नैवेद्य म्हणून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तिथं ठेवतात, कारण की संध्याकाळी उपवास सोडताना वेगळा नैवेद्य मी बनवणारच आहे, जसं की पुरणपोळी बनवते आणि ही मी प्रत्येक वर्षी बनवत असते. सो इथे बघा वात बनवली आहे आणि वात नेहमी मी 2 वातींची 1 वात अशी देवासाठी बनवायची असते. पंचामृत घेतलं आहे, त्यामध्ये दही असतं, दूध असतं, तूप, मध, साखर असं मिळून पंचामृत इथे घेतलं आहे आणि सगळी पूजेची तयारी करून ठेवायची होती, ती करून घेतली. सोबतच आंबा आणि 5 आंबे आणि गहू घ्यायचे होते. हे सगळं घेतलं की तयारीही करायला आपल्याला सोपं जातं. फक्त मग रेडी झालेलं असतो आपण, सगळं नवीन साडी, सगळे दागिने आणि मग ताट घेतलं की पूजेला जायचं होतं, जवळच होतं. सो व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. तर मी इथे ना छान येल्लो कलरची साडी वेअर केली. ह्या दिवशी हिरवा, लाल, पिवळा हे कलर खूप शुभ मानले जातात, त्यामुळे ते वेअर केले. साडी मला घालता येते, पण जी पिनअप आहे ना ती माझ्याकडनं कधीच व्यवस्थित होत नाही. बऱ्याचदा मी वन साईड घेत असते, पण यावेळेस मी थोडीशी लावली आहे. म्हटलं खाली गेल्यानंतर आमच्या शेजारच्या ताई आहे, ज्या आम्ही सोबत जाणार आहोत पूजेला, त्यांच्याकडनं छान पिनअप करून घेते. आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक वटपौर्णिमेला आपला मराठी सण आहे म्हणून छान असा महाराष्ट्रीयनच लुक करते, जो की मला स्वतःलाही आवडतो आणि कम्फर्टेबल वाटतो. सगळ्यात पहिले तिथं आंबाडा घालून घेतला, झटपट असा, कुणालाही जमेल, सगळ्यात सोपा असा छान आंबाडा. घरच्या घरी कोणालाही घालता येतो, ज्याचे केस छोटे असेल ना त्यांनाही घालता येतो. आता माझे छोटेच केस आहे, कारण की मी मागे कट केले होते, त्यामुळे छान आंबाडा घातला आणि गजरा वगैरे मी आणला आहे, जसं तुम्हाला सांगितलं होतं आधीच्या दिवशी. तर तो पण मी खाली गेल्यावर लावणार होते, पण बाकीची तयारी म्हटलं पटापट करून घेऊया. आत्ता जे मी लावलं माझ्या केसांना, तुम्ही जसं माहिती आहे की थोडेसे पुढे व्हाईट होते आणि त्याच्यासाठी ते लावलं. शॅडो पावडर होती ती आणि सिम्पल असं मॉइश्चरायझर. त्यानंतर फॅसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम इथे मी यूज केली आणि झटपट असा छानसा मेकअप केला. कॉम्पॅक्ट लावली, लाईट लिपस्टिक लावली, कारण की मला जास्त डार्क आवडत नाही, त्याच्यामुळे मेकअप पण असा लाईटवालाच केलेला होता. आणि त्यानंतर थोडंसं आयलायनर वगैरे लावलं. म्हटलं चला इतकं आणि या दिवशी बायका इतक्या सुंदर तयार होऊन येतात, मग आपण का नको व्हायला, म्हणून मग दरवर्षी मलाही आवडतं आणि मस्त असं आम्ही रेडी होतो. आता महाराष्ट्रीयन लूक म्हटल्यावरती नथ तर येणार. सो नथ घातली, छोटासा नेकलेस घातला, मंगळसूत्र आणि मस्त अशा हिरव्याशा बांगड्या, असा काहीसा सुंदर मेकअप केला होता. पुढे तुम्हाला स्टार्ट टू एंड दाखवते की कशी दिसते. सो तुम्ही मला नक्की सांगा मी कशी दिसत होते ते. चला अशी छोटी मोठी तयारी करते आणि त्यानंतर पूजेला जाते. चला छान मी रेडी झाले आणि हे जे होतं DIY काल केलेलं मस्तसा पूजेचा रुमाल, तो पण मी घेतला आणि इतका सुंदर दिसत होता ना. आम्ही जायच्या आधी भरपूर गर्दी होती आणि आजच्या दिवशी सगळीकडेच गर्दी असते, त्यामुळेच काम करून आलेलं बरं असतं. म्हणजे आपल्यावरती कोणी डिपेंड राहायला नको आणि इथं आल्यानंतर किती उशीर होईल हे आपल्यालाही सांगता येत नाही. प्रत्येकजण बायका इथे पूजा करत होत्या. त्यानंतर आरती, असं सगळं छान मिळून आम्ही इथे पूजा केली.
त्यानंतर पूजा झाल्यानंतर आम्ही ना कथा पण तिथेच ऐकली, कारण की बऱ्याच बायका बसल्या होत्या आणि ऐकत होत्या कथा. आणि या दिवशी कथा ऐकायची असते, त्यामुळे प्रत्येकालाच माहिती आहे सत्यवानासाठी सावित्रीने यमराजाकडनं प्राण कसे मिळवले वगैरे, ही कथा त्या वटसावित्रीच्या याच्या आहे. सो ती कथा वगैरे ऐकली, एकमेकींची ओटी भरली. बाजूलाच महादेवाचं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे, सो त्या मंदिरातही आम्ही गेलो, ती रखुमाईचीही ओटी भरली. वडाला 7 फेरे मागितले आपल्या नवऱ्यासाठी, त्याच्या निरोगी आयुष्यासाठी आणि आपला 7 जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा या हेतूने ही पूजा केली जाते. आणि चला, आपल्याकडे ती प्रथाच आहे, प्रत्येक गोष्ट म्हणजे सणाच्या मागे काहीतरी कथा असते. सो तसंच काहीसं आहे आणि प्रत्येकालाच ही गोष्ट माहिती आहे. सो चला, छान पूजा झाली, इकडे आम्ही बसलो, त्यानंतर एकमेकींची ओटी भरली, कथा वाचली आणि अशा पद्धतीने छान असा वटपौर्णिमेचा इथे आमचा सण साजरा झाला. आता घरी गेल्यानंतर थोडासा आराम करणार आहे आणि संध्याकाळी लगेच नैवेद्याची तयारी करायची होती. आणि प्रत्येक वर्षी मी म्हणजे वटपौर्णिमेला पुरणपोळीच करते. नैवेद्यासाठी उपवास सोडवायचा असतो, त्यावेळेला नैवेद्यही दाखवायचा असतो. आणि त्याचबरोबर आता मुलांना पुरणपोळी खूप जास्त आवडते, आमरस आवडतो आणि आमरस हा लास्टचा या सीझनला मी करते, कारण की वटपौर्णिमेनंतर मग तसाही पाऊस चालू होत असतो. चला, तर इथे बघू शकतात सगळ्या बायका बसलेल्या होत्या, काही वयाने मोठ्या होत्या, काही आम्ही सोबतच्या होतो. मग सगळ्यांना एकमेकींना हळदी कुंकू दिलं, प्रत्येकाची ओटी भरली, मोठ्या बायकांच्या पाया पडल्या, आशीर्वाद घेतले, असंच सगळं. आणि प्रत्येकजण इथे मनापासून सगळी छान पूजा करत होतो. प्रत्येकालाच फोटो काढायचे होते, कारण की ह्या आठवणी असतात, त्यामुळे प्रत्येकाचा फोटो काढणं आणि हसी मजाक या सगळ्याच गोष्टी चालल्या होत्या. घरी आल्यानंतर मलाही इथं छोटासा फोटो काढायचे होते, पण काही जमेना व्यवस्थित, कारण की ते हवा त्याची जागा नव्हती. चला, छोटं मोठं फोटोशूट केलं आणि त्यानंतर साडी वगैरे चेंज करायची होती आणि आराम थोडासा करायचा होता, कारण की सकाळपासून खूप जास्त धावपळ झाली होती. त्यानंतर नैवेद्यासाठी संध्याकाळी मी 5 वाजता स्वयंपाकाला लागले होते, कारण की पुरणपोळीचं जेवण होतं आणि त्याला बनवायलाही वेळ लागतो. चला, मस्त अशी पुरणपोळी बनवली आणि पुरणपोळी मी तुमच्यासोबत बऱ्याचदा शेअर केली आहे. तुम्ही नैवेद्यासाठी काय बनवलं नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मस्त असं पुरणपोळीचं जेवण झालं आणि असा होता माझा आजचा दिवस. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग तेही कमेंट करून नक्की सांगा. छान अशी वटपौर्णिमा साजरी झाली. पाऊस मात्र काही आला नाही, कालच्या दिवशी आलेला होता. आणि चला, भेटूया पुन्हा नवीन एका व्लॉगमध्ये, नवीन काहीतरी तुमच्यासोबत शेअर करेनच. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या. आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी मनापासून शेवटपर्यंत व्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद.